जनरेटर वाले आपण लाईट बंद करू नका. तर निश्चित इथे विनंती करतो आपण रामचंद्र जाधव यांना की आपण पंचांचा शुभ सन्मान करावा. प्रसाद सहस्त्रबुद्धे सर ज्यांनी 5 रात्र इथे पंचांची अचूक भूमिका पार केली त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. तर शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जातं त्यांचं. तसेच दुसरे पंच रमेश माते सर विनंती करतो आपल्याला आपण पुढे यावं. आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. तर रमेश माते सरांचा देखील इथे शुभ सन्मान तसेच शशांक पाटील सर यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. मी सुलचन भोईर विनंती करतो आपल्याला की आपल्या शुभासे त्यांचा शुभ सन्मान करावा. शशांक सरांचा देखील इथे शुभ सन्मान केला जात आहे. तसेच इथे डीजे मास्टरचं स्वागत केलं जाईल. 5 रात्र खूप चांगलं संगीत ज्यांच्या माध्यमातून ऐकायला भेटलं आणि इथे प्रेक्षकांची मन जिंकली ते आमचे डीजे मास्टर त्यांचा देखील इथे श्री डीजे यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल. याचे डीजे मास्टर आपण विनंती करतो इथे मी सुलचन भोईर यांना की आपल्या शुभासे त्यांचा शुभ सन्मान करावा. तसेच लाईव्ह टेलिकास्ट अर्थात जीटीसी लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रो जगभरामध्ये बहुचर्चित करण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे जीटी आणि त्यांचं स्वागत इथे केलं जाईल. तर त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी रुपेश दादा गवळी यांना विनंती करेल की आपल्या शुभासे त्यांचा शुभ सन्मान करावा. सन्माननीय रुपेश दादा गवळी या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शुभासे जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट.in यांचं इथे स्वागत केलं जातं आमच्या व्यासपीठावरती. तर जीटीसी यांचं देखील इथे स्वागत केलं जात आहे. तसेच विनंती करेल ज्यांनी इथे प्रत्येकाची व्यवस्था ज्यांनी केली खरं करताना ते आमचे वेटर विनंती करत त्यांना देखील आपण यायचं. कॅटरर्स वाले आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलाही शुभ सन्मान इथे केला जाईल. अक्रम या ठिकाणी येतात. कॅटर्स त्यांनी देखील खूप चांगली इथे मेहनत घेतली त्याचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तसेच स्कोरर ज्यांनी 5 रात्र इथे स्कोररची भूमिका निभावली ते आमचे अजय जाधव विनंती करतो आपणही पुढे यावं. तर अजय जाधव यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जात आहे. अजय यायचा आपण. तसेच इथे तर त्यांचा देखील इथे कॅटर्सवाले आमचे त्यांचा देखील शुभ सन्मान केला जात आहे. तसेच स्कोररची भूमिका ज्यांनी निभावली अजय. तर इथे शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतो आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी गोड समालोचन ऐकवलं ते आमचे रिवाल मात्रे ओले यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. रुपेश दादांना विनंती करेल की आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करावा. तसेच आदेश पाटील यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. ज्यांचं देखील संभाषण आज इथे ऐकायला भेटलं त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जात आहे. तसेच मंडप डेकोरेशन आपण असाल तर आपण या आणि जनरेटर वाले आपण असाल तर आपण या. इथे आपलाही शुभ सन्मान इथे केला जाईल. तर इथे शुभ सन्मान केला जातोय. यायचे मंडप डेकोरेशन वाले आपण आणि जनरेटर वाले आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं.
तर इथे शुभ सन्मान केला जातो आपण पाहतोय निश्चित या एस जनरेटर वाले देखील येत आहेत आपण लवकर या मंडप डेकोरेशन वाले आपण असेल तर आपण या आपलाही शुभ सन्मान इथे केला जाईल तर इथे शुभ सन्मान केला जातो आमच्या मान्यवरांचा तर थँक्यू सो मच बोलूया आपण बक्षीस समारंभाकडे तर इथे शुभ सन्मान केला जाईल आमच्या मान्यवरांचा हरीश दादा यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जातो मी राजेश भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असे त्यांचा देखील शुभ सन्मान करावा तर निश्चित आपण पाहतो इथे वही आपण बक्षीस समारंभाकडे कारण प्रत्येकाला आतुरता लागली ती आता बाईकची अर्थात स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न कोणाचं साकार होणार आता तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच देऊया तर शेवटचा मॅच मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे अमोल शेलवन ज्याने जबरदस्त बॅटिंग इथे केली आहे तो अमोल ठरला मॅन ऑफ द मॅच आणि त्याला ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया सन्माननीय हिरामन शेठ पेटले साहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभाचे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथे अमोलला देऊन सन्मानित करावं तर निश्चित आपण पाहतो इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाते आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो 4 संघ इथे नशीबवान ठरलेत खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चतुर्थ क्रमांक डायगर संघ तृतीय क्रमांक वहाल संघ द्वितीय क्रमांक मात्रेपडा आणि प्रथम क्रमांक नाभा संघ तर या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये दाखवलंय तर त्याच्यासाठी एक ट्रॉफी असेल आणि एक कूलर असेल तर हे बक्षीस देण्यासाठी आपण आमंत्रित करूया सन्माननीय आमचे सरपंच चैनुशेठ जाधव साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं तर तिथे दिलं जाईल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एक ट्रॉफी तर इथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय या स्पर्धेमधला ज्यानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं तो टायगर संघाचा शांतनु पाटील आपण यायचंय टायगर संघाचा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आणि शांतनु पाटील ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एक कूलर आणि ट्रॉफी शैनुशेठ जाधव यांच्या शुभास्ते दिले जाईल तर इथे शांतनु पाटील ठरलाय स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याला ट्रॉफी आणि कूलर देऊन सन्मानित केलं जात आहे निश्चित आमचे जिद्ददादा इथे उपस्थित झाले त्यांचं देखील स्वागत करेल संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी झालाय आणि या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याने या खेळपट्टीवरती मोठमोठ्या फलंदाजांना इथे बाद केल्यात खऱ्या अर्थानं संघ अडचणीमध्ये असताना इथे संघाला अडचणीतून बाहेर निघून केलं तो ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज अर्थात 7 विकेट त्याने या स्पर्धेमध्ये प्रस्थापित केल्यात गोलंदाज ठरलाय बेस्ट बॉलर अवॉर्ड गोज टू द मात्रेपडा टीमचा योगेश मात्रे एक कूलर आणि ट्रॉफी इथे दिली जाईल तर आपण आमंत्रित करूया ट्रॉफी आणि कूलर देण्यासाठी सन्माननीय विलासजी पाडी साहेब विनंती करतो आपल्याला की आपण पुढे यावं आपल्या शुभास्ते ते ट्रॉफी आणि कूलर देण्यात येईल सन्माननीय विलासजी पाडी विनंती करतो आपण या लवकर
तर सन्माननीय रामकाका साहेबांना विनंती करेल आपण पुढे यावं, ही ट्रॉफी आणि इथे कूलर देऊन योगेश म्हात्रेला आपण सन्मानित करावं। या स्पर्धेमधला बेस्ट बॉलर खूप चांगली इथे गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटली तो योगेश म्हात्रे मातेपाडा टीमचा आणि रामकाका यांच्या शुभ हस्ते त्यांना ही ट्रॉफी आणि कूलर देऊन सन्मानित केलं जात आहे। तर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधला योगेश म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी इम्प्रेसिव्ह केलं सर्व प्रेक्षकांना। तर या स्पर्धेमधला तर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधला आपण पाहतो निश्चित योगेश म्हात्रे त्याला देऊन सन्मानित केलं जात आहे। तर या स्पर्धेमध्ये आपण चतुर्थ क्रमांक देऊया। चतुर्थ क्रमांक असेल तर नवनाथ शेठ बर्वे आणि मुन्नाभाई यांना विनंती करेल आपण आपल्या शुभाचे चौथ्या क्रमांकाचं ट्रॉफी आणि प्राइज द्यायचं आहे। तर इथे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय जय हनुमान अर्जुन 11 डायगर संघ यायचं आपण 50,000 रुपये रोख प्राइज आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन तिथे सन्मानित केलं जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जय हनुमान अर्जुन 11 डायगर संघाला। खूप चांगली कामगिरी राहिली संघाची, मात्र सेमीफायनलमध्ये त्या संघाला परास्त व्हावं लागलं। खूप चांगली कामगिरी। तर पवन जाधव आपण कुठे असतात या तर या ठिकाणी जय हनुमान अर्जुन 11 संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय। तर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख प्राइज 50,000 रुपये देण्यासाठी आपण मान्यवरांना आमंत्रित करूया। ट्रॉफी आणि प्राइज देण्यासाठी आमंत्रित करूया जगदीशजी राठोड आणि विकी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण पुढे यावं। प्राइज आणि ट्रॉफी इथे देण्यासाठी कारण रोख प्राइज 50,000 रुपये आणि ट्रॉफी इथे दिली जाईल। तो संघ आहे तृतीय क्रमांकाचा महासंघ ओढापण वाहल संघ यायचं सर्व संघ खेळाडू आपण ओढापण वाहल संघ आपण लगेच यायचं। तर तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरला इथे वाहल संघ। सन्माननीय विनोद शेठ यांना देखील विनंती करा आपण पुढे यावं। प्राइज देण्यासाठी विनोद शेठ आपण देखील यावं। या ठिकाणी संघ या ठिकाणी आपण पाहतोय ओढापण वाहल संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आणि इथे प्राइज दिली जाते 50,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी। निश्चित आपण पाहतोय खूप चांगली मॅच इथे पाहायला भेटली, त्यांना देखील सेमीफायनलमध्ये परास्त व्हावं लागलं। तर या संघाला परास्त केलं होतं इथे नाभा संघानं सेमीफायनलमध्ये। तर तो संघ ठरला इथे स्पर्धेमधला तृतीय क्रमांक रोख प्राइज 50,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी इथे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते दिली जाते। तर या स्पर्धेमधला रनरअप संघ ज्याने देखील खूप चांगली कामगिरी केली, काल प्रेक्षकांची मन जिंकली, आज प्रेक्षकांची मन जिंकले आणि मात्र मेगा पाण्यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली, तो संघ आहे मात्रेपाडा संघ। रोख प्राइज 1,00,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया मिलिंद शेठ गवळी चैनू शेठ जाधव। विनंती करतो आपल्याला की आपण इथे यावं। प्राइज 1,00,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी इथे दिली जाईल ती मात्रेपाडा टीमला। तर निश्चित संघ इथे आपण पाहतो मात्रेपाडा संघ यायचा आपण मात्रेपाडा संघ टीमला विनंती करूया आपण यायचा। रनरअप संघ ठरलाय स्पर्धेमधला मात्रेपाडा संघ खूप चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये, मात्र मेगा पाण्यामध्ये देखील खूप चांगली सुरुवात दिली होती, मात्र शेवटच्या मोमेंटला तो संघ इथे परास्त झाला। तर मात्रेपाडा संघ इथे ज्या स्पर्धेमधला रनरअप संघ ठरला त्या संघाला इथे प्राइज दिली जाते 1,00,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी। खेळाडू इथे आहेत मात्रेपाडा टीमचे। तर इथे आपण पाहतो निश्चित सेकंड प्राइज इथे दिली जाते। तसेच या ठिकाणी आपण पाहतोय
अजून एक प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. अर्थात आतुरता फक्त आता मॅन ऑफ द सिरीजची कोण असेल या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आपण पाहतो स्टार स्पोर्ट TVS स्टार स्पोर्ट ही बाईक तुमच्या समोर आहे. मात्र त्याचा मानकरी कोण असेल ही फक्त आतुरता इथे लागली आहे. कारण खूप चांगली कामगिरी 40 संघाच्या खेळाडूंना केली आहे. तर मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये योगेश म्हात्रे, निश्चित आपण पाहतोय शंतनू पाटील, ऋषी नाईक, तसेच भूषण म्हात्रे, वैष्णव भोईर हे सर्व खेळाडू या रेसमध्ये आहेत. तर इथे आपण अजून एक प्राइज देऊया. फर्स्ट प्राइज या स्पर्धेतला चॅम्पियन संघ ठरलाय नावा संघ आणि इथे त्यांना ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित करूया. 2 लाख रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया रुपेश दादा गवळी आणि त्यांचे सर्व सहकारी विजय ग्रुप सर्वांनी देखील यायच्या ठिकाणी. इनुसेक देखील या ठिकाणी असती विनंती करतो त्यांना की आपण फर्स्ट प्राइज 1 लाख रुपये आणि 2 लाख रुपये फर्स्ट प्राइज असेल आणि स्वर्गीय अनंत शेठ गवळी स्मृती चषक शैनीदादा जाधव यांना देखील विनंती करूया आपण पुढे यावं. फर्स्ट प्राइज चॅम्पियन संघ ठरला या स्पर्धेमधला नावा संघ. खूप चांगली कामगिरी केली या संघाने आणि आज मात्र 4 वर्षानंतर स्वप्न साकार झालंय. तर 4 वर्षानंतर तो संघ आपण पाहतो मेगा पाण्यामध्ये आला आणि चॅम्पियन झालाय. नावा संघाचं कौतुक करेल स्वर्गीय अनंत शेठ गवळी स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ ठरला इथे नावा संघ. तर निश्चित आपण पाहतो नावा संघ आज इथे चॅम्पियन ठरला या स्पर्धेचा. खूप चांगली कामगिरी या संघाने केली या स्पर्धेमध्ये. तर इथे आपण पाहतोय खूप चांगला मॅच मैदानावरती आपण पाहिला शेवटचा आणि तिथे शेवटच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी मात्रेपाडा टीमने केली. मात्र मात्रेपाडा टीमला परास्त करून मेगा फायनल जिंकली आणि स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय स्वर्गीय अनंत शेठ गवळी स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ ठरलाय इथे नावा संघ. नावा संघ आपण पाहतोय इथे चॅम्पियन ठरला 2 लाख रुपये आणि स्वर्गीय अनंत शेठ गवळी स्मृती चषक देऊन त्या संघाला सन्मानित केलं जात आहे. तर थँक्यू सो मच. बघूया आपण अजून बक्षीस येत आहे. आता मात्र बाईकची आतुरता प्रत्येकाला लागली आहे. उत्कृष्ट फलंदाज तर एक कूलर आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी असेल तर निश्चित आपण पाहतो ती ट्रॉफी देखील ती दिली जाईल. उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि सर्वांची मन जिंकली. तर इथे कूलर आणि ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया. उत्कृष्ट फलंदाजची ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया. निश्चित देण्यात येत आहे. बेस्ट बॅट्समन अवॉर्ड आपण पाहतो या ठिकाणी ऋषी नाईक वाल संघाचा तो ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. एक कूलर आणि ट्रॉफी त्याला देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तर आता फक्त आतुरता असेल मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज कोण असेल या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज बाईक तर गणेश आणि रमेश आपण यायचंय. जी सेवा अर्थात सहकार्य केलं या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी त्या दोघांना आमंत्रित करा. आपण व्यासपीठावरती या आणि इथे आपल्याला शुभ सन्मानित केलं जाईल. तर यायचंय गणेश आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आपण आमंत्रित करूया दादांना. तर इथे मी विनंती करतो इथे रुपेश दादांना विनंती करतो की आपल्या शुभासे इथे शुभ सन्मानित करावं. कारण ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून खूप मेहनत केली आयोजकांना. कौतुक करायला हवं कारण 5 रात्र नव्हे तर दिवस रात्र ही मेहनत करणारे आमचे हे आयोजक होते आणि त्यांचा खूप मोठा सहकार्य होता. तर निश्चित इथे तर बाईक कोणाच्या नावावरती असेल स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न कोणाचं साकार होईल ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली. अर्थात फलंदाजी असो गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो या सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा या स्पर्धेतला ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड गोज टू द मात्रेपाडा टीमचा. एकही खेळाडू नाहीये तर इथे
मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय नावा संघाचा, ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली, वैष्णव भोईर नसून भूषण भोईर नसून दोघे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी भूषण भोईर आणि वैष्णव भोईर ठरला स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज। दोन्ही बंधू आज मॅन ऑफ द सिरीजचे हकदार होतात, कारण भूषण भोईरने या स्पर्धेमध्ये 80 धावा 5 विकेट घेतल्या, तर वैष्णव भोईरनं 83 धावा आणि 3 विकेट घेतल्या। तर इथे आपण दोघांना मॅन ऑफ द सिरीज देतो आहेत। तर दादा आमच्या या ठिकाणी उपस्थित आहे स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार रुपेश दादा यांच्या शुभ हस्ते बाईकची चाबी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे। मिलिंद शेठ दादा येथे उपस्थित आहेत, त्यांच्या ज्येष्ठ देखील इथे ट्रॉफी दिली जाते आणि बाईकची चाबी सर्वांना विनंती करतो आपण पुढे यावं। दादांचा सर्व ग्रुप या आपण पुढे। निश्चित खूप चांगला क्रिकेट इथे पाहायला भेटला। दोघं बघा स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न दोघांचं इथे साकार झालंय। दोन्ही बंधू आज मॅन ऑफ द सिरीजचे हकदार झाल्यात। टाळ्या होत्या दोन्ही फलंदाजांसाठी खूप चांगली क्रिकेट सादर केलाय, कारण भूषण भोईरने स्पर्धेमध्ये 80 धावा तर 5 विकेट घेतले, तर इथे वैष्णव भोईरने 83 धावा आणि 3 विकेट घेतल्यात। तर मॅन ऑफ द सिरीज इथे आपण दिली जाते दोघांना, भूषण भोईर आणि वैष्णव भोईर ठरल्यात या बाईकचे मानकरी, आणि दादांच्या शुभ हस्ते इथे त्यांना ट्रॉफी आणि बाईक देऊन सन्मानित केलं जात आहे।